नमस्कार रसिको, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. परवा आमच्या रेस्टॉरंटमध्ये मी बसलो होतो. स्पेशल फास्टिंग मेनू बनवत होतो, म्हणजे खास उपास स्पेशल मेनू बनवत होतो. तर एका शेजारच्या टेबलावर एक छोटी मुलगी होती. तिला बरीच उत्सुकता होती, कुतूहल होतं की अरे हे शेफच्या पेहरावमधले रेस्टॉरंटमध्ये काय करतायत. म्हणजे बरेच उत्सुकताने ती माझ्याकडे बघत होती आणि ती माझ्याकडे आली. तर तिने बघितलं की माझ्या नोटपॅडवरती मी अशी चित्र वगैरे काढली होती की डिश होती, मग ती कशी सर्व करणार, ते पदार्थ कसा आपण तो द्यायचा आहे. आमचं एक स्टँडर्डायझेशनची प्रोसेस असते. तर ती डिश चित्र वगैरे बघितलं, तिला आश्चर्य वाटलं आणि तिने मला फायनली विचारलं की शेफ अंकल व्हॉट आर यू डुईंग. तर आता मी तिला काय सांगणार, मी तिला म्हटलं की आय एम मेकिंग अ स्पेशल फास्टिंग मेन्यू. तर तिला ते काय कळलं नाही. म्हणजे फास्टिंग मेनू म्हटल्यावर ती तिच्या टेबलावरती गेली, तिने त्या टेबलावरचं मेनू कार्ड आणलं आणि म्हणालं यू ऑलरेडी हॅव अ फास्ट फूड मेन्यू. मी असं पडलोच, झॅप झालो, शॉक झालो मी की या आत्ताच्या जनरेशनला फास्ट किंवा उपास काय असतो हे तरी त्यांना माहिती आहे का. जर का ते उपास करत असतील तर असे किती वेळा ते वऱ्याचे तांदूळ आणि दाण्याची आमटी खात असतील किंवा साबुदाण्याची खिचडी खात असतील. सो कुठेतरी मला असं वाटतं की त्यांना या नवीन जनरेशनला सारखी नॉवेल्टी पाहिजे असते, त्यांना काहीतरी नवीन पाहिजे असतं. तर आपण तेच पदार्थ प्रत्येक वेळेला ते किती वेळा खाणार, आपल्याला सुद्धा कधीतरी कंटाळ येतो. सो मी ठरवलं की आपल्या या एपिसोडमध्ये आज खास उपवास स्पेशल एपिसोड करूया आणि त्यामध्ये तुम्हाला अशा काही रेसिपीज करून दाखवूया की तुम्ही सुद्धा ते म्हणाल की अरे हे आपल्या घरचेच पदार्थ आहेत, पण ह्याच्यापासून असं पण वेगळं बनवता येतं. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. आज जे मी रेसिपीज तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामध्ये आपण उपासासाठी जे काय साहित्य वापरतो त्याच साहित्यापासून मी रेसिपीज बनवलेल्या आहेत. खास एक्सपेरिमेंटेटिव्ह रेसिपीज आहेत. फक्त आपल्या किचन करता मी या रेसिपीज बनवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी ते डेफिनेटली बनवू शकता. आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे बनाना फ्रिटर्स. त्याकरता आपण जे साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेले आहेत कच्ची केळी, राजगिऱ्याचं पीठ, तसंच चवीला मीठ, 1 टीस्पून तिखट आणि 1 टीस्पून जिरं. आधी आपण राजगिरा पिठाचं पीठ बनवून घेऊ, कारण आपल्याला हे फ्रिटर्स बनवायचे आहेत. त्याकरता ही 1 वाटी राजगिरा पीठ घेतलंय, ते एका बोलमध्ये काढून घेतो. नंतर त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं तिखट. चव चांगली यायला पाहिजे, खुसखुशीत आणि खमंग. चवीला मीठ. आपण हे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. एकदम थिक बॅटर नाही बनवायचं आहे. ही जी कच्ची केळी घेतली ती मी सोलून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ते पाण्यात घालून ठेवलेलं आहे, म्हणजे ते काळं नको पडायला. त्याला कोटिंग द्यायची आपल्याला या केळ्यांना. आपण नेहमी फिंगर चिप्स करतो, बटाट्याचे चिप्स करतो, पण त्याच्याऐवजी जर का तुम्ही कच्च्या केळीचे चिप्स बनवले तर अतिशय स्वादिष्ट असे लागतात ते, कारण कुरकुरीत सुद्धा जास्त वेळ राहतात आपल्या रेग्युलर बटाट्याच्या चिप्सपेक्षा. आणि सध्या बाजारात रेडीमेड चिप्स मिळतात, पण त्यापेक्षा असं नॅचरल जर का कच्ची केळी कट करून आपण त्याचे चिप्स बनवले तर केव्हाही उत्तम. आणि उपवासाच्या दिवशी असं राजगिऱ्याच्या पिठात राजगिऱ्याचे आपण वडे करतोच राजगिऱ्याच्या पिठाचे, पण यावेळेला मात्र आपण त्याला कोटिंग देणार आहोत या चिप्सना. आणि ही छान अशी कुरकुरीत डिश आपण उपासाकरता सर्व करणार आहोत. अजून थोडंसं पाणी घालतो याच्यात. हे बॅटर आपलं तयार झालंय, ते थोड्या वेळ आपण थोडंसं रेस्ट करायला ठेवूया इकडे. पण आता आपण फक्त याला छान अशी चव देण्याकरता, तिखट चमचमीत बनवण्याकरता फक्त आपण 1 टीस्पून तिखट घातलेलं आहे. थोडंसं जिरं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आपण. जिऱ्याचा एक फ्लेवर तळल्यानंतर सुद्धा खूप छान लागतो. बॅटर आपल्याला तयार झालेलं आहे, आपण ते थोड्या वेळ ठेवून देऊ. तोपर्यंत आपण ही केळी जी आहेत सोलून ठेवलेली केळी ते मी कट करून घेतो. कट करण्याकरता इथे चॉपिंग बोर्ड तयार आहे, सुरी माझ्याकडे आहे. सो आपण कट करून घेऊया. पातळ स्ट्रिप्स कट करतोय मी. एवढे मोठे लांब ठेवायचे असतील तर लांब ठेवू शकता, किंवा आपण त्याचे 1/2 करून ठेवू, म्हणजे जरा खाणेबल साईज होईल तो. आता अगदीच जर का आम्हाला हॉटेलमध्ये करायचे असतील तर इव्हन शेपमध्ये पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला थोडंसं वरचं ट्रिमिंग करावं लागतं. एकदम परफेक्ट रेक्टँगल असा बनवून घ्यावा लागतो. मग तिथे बटाट्याचे असले तरी पण हे मग आम्हाला ॲक्च्युली वेस्ट करावं लागतं. पण आपण घरी करतोय त्यामुळे तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठल्या टाईपचं ते बनवायचं आहे. केळी आपण कट करून घेतलेली आहेत. आपण या पाण्यात घेऊया. ही याला मी या पाण्यात मीठ वगैरे काहीच घातलेलं नव्हतं, फक्त प्लेन पाणी ठेवलं होतं. आता इकडे हे बॅटर आपलं तयार आहे.
या बॅटरमध्ये आपण ही केळी बुडवणार आहोत. थोडीशी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तळण्याकरता. गरम झालंय का बघूया. झालेलं आहे. आज एकदम मध्यम ठेवलेली आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्हाला जर का वडे खावेसे वाटत असेल, बटाट्याचे वडे, तर त्याऐवजी तुम्ही हे केळ्या चिप्स नक्की करून बघा. बनाना फ्रिटर्स मस्त लागतात आणि अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे चिप्स होतात. आता हे जे मी तेलात तळून घेतोय, तुम्हाला साजूक तुपात तळून घ्यायचे असतील तरी ते तुम्ही तळून घेऊ शकता. फक्त काय की साजूक तूप आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात घेणं आणि ते तळून घेणं म्हणजे त्याची फारशी आवश्यकता नाही असं मला वाटतं. तुम्ही आपल्याला ह्याच्यामध्ये फ्लेवर हवा आहे तो कच्च्या केळीचा घ्यायचा आहे आणि राजगिऱ्याच्या पिठाचा तो खुसखुशीतपणा आपल्याला हवा आहे. त्यामुळे मी तेल वापरतोय. पण ऑब्व्हियसली तुम्हाला जर का साजूक तूप वापरायचं असेल तर तुम्ही ते हमखास वापरू शकता. मी हे सगळे चिप्स तळून घेतो, तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. रॉ बनाना फ्रिटर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य 3 ते 4 कच्ची केळी, 1 वाटी राजगिरा पीठ, मीठ, तिखट, जिरं आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये राजगिरा पीठ घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ, पाणी आणि जिरं घालून बॅटर तयार करावं. कच्च्या केळ्याचे काप करून ते पाण्यात ठेवावेत. केळ्याचे काप राजगिरा पिठाच्या बॅटर मध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत.